कोल्हापूर जिल्ह्यातील महत्त्वाच्या धरणांसोबतच लघु पाटबंधारे तलावांमध्ये यावर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत सरासरीपेक्षा जास्त पाणीसाठा शिल्लक आहे आणि त्यामुळे यावर्षी आपण बघतोय नद्यांच्या पाणी पातळी ही सध्या तरी समाधानकारक आपल्याला पाहायला मिळते। मी आता आहे कोल्हापुरातील पंचगंगा नदीच्या परिसरामध्ये आणि ती दृश्य आपण बघू शकतो। खरं तर मार्च महिना सुरू आहे आणि असं असलं तरी पंचगंगा नदी ही दुथडी भरून वाहत असल्याचं चित्र आहे ते आपल्याला या निमित्तानं बघायला मिळते। खरं तर गेल्या वर्षी याच दिवसांमध्ये या सगळ्या कोल्हापूर जिल्ह्यातील धरणातला पाणीसाठा 56% होता, तो सध्या 60% आहेत, म्हणजे 4% पाणीसाठा जास्त यावर्षी आहे आणि त्यामुळे हे एक समाधानकारक परिस्थिती म्हणावी लागेल। अशीच परिस्थिती भोगावती नदी असेल, त्याचबरोबर इतर नद्या, वारणा नदी असेल, या सगळ्या नद्यांची देखील आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे एक समाधानकारक चित्र शेतकऱ्यांसाठी सुद्धा हे आहे आणि स्थानिक लोकांसाठी सुद्धा आहे। मात्र असं जरी असलं तरी पाण्याचा वापर जपून करण्याचं आवाहन पाटबंधारे विभागाकडून करण्यात येते। जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत हा सगळा पाणीसाठा पुरेल अशा पद्धतीनं नियोजन आहे ते पाटबंधारे विभागाकडून करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे हे जरी नियोजन एका बाजूला असलं तरी लोकांनी देखील पाणी जपून वापरावं, शेतीसाठी देखील पाणी वापरत असताना ते योग्य पद्धतीनं वापर करावा, त्याचा असं आवाहन जे आहे ते पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आणि त्यामुळे एकूणच आपण बघतोय सध्या मार्च महिना सुरू आहे आणि उन्हाची कायली देखील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वाढल्याचं पाहायला मिळते आणि असं असलं तरी कोल्हापूर जिल्ह्यातील एकूणच ह्या सगळ्या नद्या आहेत त्यांच्या नद्यांची पाणी पातळी सध्या तरी समाधानकारक दिसते आणि त्यामुळे एकूणच हे समाधानकारक चित्र शेतकऱ्यांसाठी आणि त्याचबरोबर शहर आणि परिसरामध्ये किंवा नदीकाठच्या गावातील लोकांसाठी सुद्धा म्हणावं लागेल। व्हिडिओ सुनील काटकसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।